अंबरनाथ नगरपालिकेतर्फे स्वच्छ अभियान 2021 सुरू असून त्याकरिता आज दिनांक 19 डिसेंबर रोजी जनजागृती करण्यासाठी वडवली मार्केट हजेरी शेड अंतर्गत इंदिरा चौक, महालक्ष्मी मंदिर, वीर सावरकर चौक, संतोषी माता मंदिर, सोमेश्वर मंदिर, साऊथ इंडियन शाळा, नवरेनगर चौक या परिसरात आज रोजी रॅली काढण्यात आली। यावेळी हजेरी शेडचे स्वच्छता निरीक्षक श्री संदीप खोजे, श्री योगेश चलवादी, सर्व ऍक्टिव्ह मुकादम व 60 कर्मचारी उपस्थित होते। सदर परिसरात नागरिकांना प्लास्टिकचा वापर बंद करणे, ओला कचरा व सुखा कचरा वेगळा करणे, घंटागाडीचा वापर करणे, ODF याबाबतची माहिती देऊन जनजागृती करण्यात आली। तसेच जास्तीत जास्त स्थानिक लोकांनी सहकार्य करावे असे आवाहन देखील करण्यात आले। स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने, देश से अपने ये वादा कर लिया हमने। स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने, देश से अपने ये वादा कर लिया हमने। स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने, देश से अपने ये वादा कर लिया हमने। स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने, देश से अपने ये वादा कर लिया हमने। हमसे निकलेगी स्वच्छता की एक नदी, चल 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 कल 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 एक धुली सी जिंदगी। स्वच्छता की जोत लेकर घर घर जाएंगे, साफ सुथरी रोशनी में सब नहाएंगे। स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने, देश से अपनी ये वादा कर लिया हमने। हर गली अब उन्नति की राह जाएगी, धूप आशा की आंगन आंगन गाएगी। स्वप्न गांधी जी का अब साकार करना है, स्वच्छता का देश में त्योहार करना है। या हजेरी शेडचे जे सॅनिटरी इन्स्पेक्टर आहेत खोजे साहेब यांना मी शुभेच्छा देतो की यांनी एवढा उत्स्फूर्तपणे आपल्या सगळ्यांच्या मदतीने ही प्लास्टिक विरोधी रॅली आणि ही स्वच्छ सर्वेक्षणाची रॅली काढून घराघरापर्यंत प्लास्टिक बंदीचा मेसेज असेल, घंटागाडी वापर करण्याचा मेसेज असेल, त्याचबरोबर ओला सुका कचरा वेगळा करण्याचा मेसेज असेल, आज पोहोचवण्याचं काम हे संदीप खोजे यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हा सर्व सफाई कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये आज पार पडला। वडवली, नवरेनगर, महालक्ष्मी नगर हा जो काही एकंदरीत पट्टा होता, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मार्केट लागतं, मोठ्या प्रमाणात नागरिक रहिवासी म्हणून राहत आहेत, अशा रेसिडेन्शियल एरियामधनं आपली ही रॅली आली आणि जवळपास हजारो लोकांना या रॅलीच्या माध्यमातून आपण सगळ्यांच्या मदतीने आपण आज संदेश दिलेला आहे की प्लास्टिकचा वापर करायचा नाही आहे, शहराला साफ ठेवायचं आहे, स्वच्छ ठेवायचं आहे। तर अशा पद्धतीने आजची आपली ही रॅली पार पडलेली आहे। तर तुम्ही उपस्थित सर्व स्वच्छता कर्मी यांना आज मी सांगू इच्छितो की शहर स्वच्छ करणं हे फक्त तुमच्या एकट्याची जबाबदारी नसून ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे। तो तुमच्यासोबत जरी नागरिक प्रत्यक्षात हातात झाडू घेऊन खाली उतरत नसतील तरी नागरिकांनी किमान घरातून ओला सुका कचरा वेगळा करणे, घंटागाडी टाकणे, प्लास्टिकचा वापर बंद करणे, अशा पद्धतीने तुम्हा सगळ्यांना सहकार्य करणे अपेक्षित आहे। आणि अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रात राहणारे नागरिक ह्या गोष्टी करत आहेत जेणेकरून मागच्या स्वच्छ सर्वेक्षणमध्ये आपला चांगला नंबर आलेला आहे आणि या वर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये सुद्धा कर्मचारी आणि नागरिक यांच्या मदतीने अंबरनाथ नगरपालिका नक्कीच मागच्या वर्षीपेक्षा चांगल्या नंबरवर येईल अशी आशा ठेवतो आणि थांबतो। जय हिंद, जय भारत।